19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खरं तर कुठल्या हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या, तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं मत बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात। अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आलंय 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या आपल्या किडन्या विकल्या म्हणून। अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग? मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना, 19 लोकांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही? म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये, कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत? यामध्ये चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये आहे ना? आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत। केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये। सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत, 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती सहभागी, डीडीआर तर आहेच, शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत एवढे मोठे गुन्हा होतो आहे, तर गृह विभागाचंच उत्तर आहे, त्यांनीच उत्तर द्यायचं, त्याच्यावर कारवाई कोण करणार? डीडीआर असेल, डीडीआर वर कारवाई झाली पाहिजे। हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले, त्यांच्यावर मुका लावा, मुका, अरे यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत। शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल, तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल, शेतकरी कशा संकटात असेल? म्हणून मला माझी विनंती आहे, मी बोलणार नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती, प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे या सर्व जेवढे सावकार आहेत आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत, यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं। उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत। हो, जीव गेलाय, एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत, एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना। म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे। मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सुद्धा जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथ मध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही, त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही, उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं। म्हणजे किती भयानक असेल। म्हणून एसआयटी नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत, या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार? 2-3 मुद्दे फार महत्वाचे, हे सगळं आपण पाहताना हवा विकली, पाणी विकली, आता जमीन केलं राख आणि विकासाच्या नावाखाली राज्य केलंय भिकार। असंच चाललंय। विकास कुठे? विकास पर्यावरणाचा रास, आणि तेही 2047 विजन। मोदी साहेब म्हणतात 2047, इकडचे म्हणतात 2047। ते म्हणाले असते 2057, हे 2057 वर आले असते। काय कुठे 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू? अरे कसली करताय? आज राज्य भिकारी झालंय, 9.5 लाख कोटीचं कर्ज राज्यावर आहे। मी तुम्हाला सांगू अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागाच्या मेंटेनन्ससाठी पैसे नाही। माझ्या एका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये
22 रुग्णवाहिका दुरुस्ती अभावी पडलेल्या आहेत. मी त्यांना विचारलं या दुरुस्ती का केल्या गेल्या नाहीत. मेंटेनन्ससाठी पैसे दिले गेले नाही, दुरुस्तीसाठी पैसे नाहीत. अनेक पीएससीच्या आणि आरएसच्या इलेक्ट्रिकचे कनेक्शन कापले जात आहेत, त्यांचं बिल भरायसाठी पैसे नाही. आणि असा भिकारचोटपणा करून ठेवलाय. आणि 5 ट्रिलियनच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो आहोत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणायची पाळी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आली आहे. 2026-27चा देशाच्या राज्यमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये शेतकऱ्यांची खरं तर या ठिकाणी भारताला विश्वगुरु, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न केलं. मी जाणार नाही केंद्रावर, किती कर्ज आहे काय आहे. पोरगा जन्माला आला, बालक जन्माला आला की 4,20,000 रुपयाचं 22,000 रुपयाचं कर्ज घेऊन जन्माला आहे. एवढी कर्जाची बोजा देशावर वाढलाय, महाराष्ट्रावर वाढला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदयांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात फार मोठी गोष्टी केल्या. आणि या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. काय थांबत नाही? एका जिल्ह्यामध्ये 2 महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल उल्लेख तेथील यवतमाळ जिल्ह्याचे सन्माननीय मांगरुळकर साहेबांनी केला. 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये 1,183 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. यापैकी सर्वाधिक 707 आत्महत्या या अमरावती जिल्हा विभागातील 5 जिल्ह्यातल्या आहेत अध्यक्ष महोदय. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 520 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली आहे. राज्यात अमरावती विभागातील 5, मराठवाड्यातील 8 आणि नागपूर विभागातील वर्धा असे 14 जिल्हे शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखले जातात. यावर काही उपाय करण्याची आवश्यकता आहे की नाही हे या ठिकाणी जर सुचवलं असतं, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातून दिसलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता अध्यक्ष महोदय. आतापर्यंत 21,854 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. आणि यामध्ये शासन मदतीसाठी 10,250 प्रकरणच फक्त या ठिकाणी पात्र केली गेली. हे सर्व बघता वन विभागाच्या 23 जानेवारी 2000च्या शासन निर्णयानुसार नापिकी, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळं होणारा कर्जबाजारीपणा आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या वारसांना 1 लाख रुपये इतकी मदत देय असताना 27 जानेवारीला या निर्णयानुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आता ही रक्कम केवळ 27,000तून 10,000 शेतकऱ्यांना मिळाली. आपले 10,000 शेतकरी यातून वंचित आहेत. अध्यक्ष महोदय, यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या ठिकाणी सुमारे आता आपण पाहिलंय बजेट 7.5 लाख कोटीचं आहे. सरकार म्हणते की दावोस मधून 30 लक्ष कोटीची गुंतवणूक आणली. म्हणजेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला 70% गुंतवणूक आम्ही आणली असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग या संपूर्णमध्ये आपला राज्य मागे का जातोय? राज्याची एकूण अर्थव्यवस्था वाढीचा दर महाराष्ट्रात सगळ्यात पुढे असं सांगितलं जातं. पण इकॉनॉमिक सर्व्हेच्या अहवालामध्ये असं सांगितलं जात आहे की या महाराष्ट्राचे सकल उत्पन्न 41.73% वाढलं. मात्र याच कालावधीमध्ये कर्नाटक हा 49.78% वाढलाय, तामिळनाडू 54.30% आणि लाडका गुजरात 62% वाढलाय. म्हणजे काय तर महाराष्ट्र कुठे आहे तर 4थ्या स्थानी महाराष्ट्र आहे. आणि सांगतायत 5 ट्रिलियन करू वगैरे. या ज्या काही घोषणा आहेत, या ज्या बनवाबनवीचा खेळ अध्यक्ष महोदय, हा लोकांना मूर्ख बनवण्याचा खेळ असं मी म्हणतो. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था वाढीचा जर इतर राज्यापेक्षा कमी असेल तर कोणत्या अर्थानं महाराष्ट्र हा प्रगत राज्य आहे? याला कसं प्रगत राज्य म्हणता येईल अध्यक्ष महोदय? आणि आपण या सगळ्यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती का खालावली, राज्य कर्जबाजारी झाले आहेत असं प्रतिबिंब राज्यपालाच्या भाषणामध्ये का दिसलं नाही? का आपला राज्य यामध्ये दाखवता आलं नाही? अध्यक्ष महोदय, शेतकरी कर्जमाफी का नाही? जर तुम्ही प्रगतीपथावर राज्य असं म्हणत असाल तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख का केला गेला नाही? जून पर्यंत वाट का पाहावी लागेल? मागच्या वर्षीचं कर्ज माफ झालं नाही म्हणून शेतकऱ्याला या हंगामात पैसे मिळाले आणि मार्च नंतर कर्जाचं पुनर्गठन होतं. मग तुम्ही हे जर पुढच्या एप्रिलमध्ये करणार असाल तर 2 वर्षाचं कर्ज कसं आपण याला कर्जमाफी देणार आहात? आणि लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिल्यानंतर अनेक मंत्री सांगतायत लाडक्या बहिणीमुळे कर्जबाजारी झालाय, लाडक्या बहिणीमुळे कर्जबाजारी. लाडक्या बहिणीमुळे राज्य कर्जबाजारी झाला नाही तर राज्यामध्ये वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे राज्य कर्जबाजारी झालेला आहे. राज्यातील कर्जबाजारी होण्यासाठी इथला भ्रष्टाचार आहे. कुठलाही काम 20% 25% शिवाय
घेतलं जात नाही, दिलं जात नाही, सर्रास मॅनेज करून करोडोची कामं वाटली जात आहेत. हे कमिशन 25% पर्यंत जाण्याचं पाप या राज्यामध्ये झालंय. खुलेआम भ्रष्टाचार, सैराचार म्हणून वापरलं जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय की आपल्याला विनंती आहे की राज्यपालांचं भाषण यावर जर असता तर आम्हाला आनंद झाला असता. भ्रष्टाचाराने बरबटलेलं राज्य कुठल्या पद्धतीत गेलं. अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्यपाल महोदयांनी मागील वर्षी सांगितलं होतं की 24-25 वर्षासाठी 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष ठेवलं होतं. त्यासाठी 5,500 कोटीची तरतूद केली. काय झालं? किती युवकांना प्रशिक्षण मिळालं काय याची माहिती सभागृहाला दिली नाही पाहिजे. दुसरं म्हणजे शेतकरी नोकऱ्या देणार, दुसरे म्हणजे नोकरी देणार. व राज्यपाल महोदय यांनी यावर्षी सांगितलं 15,72,000 कोटीच्या गुंतवणुकीचे करार महाराष्ट्र सरकारने 63 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी दावोस्ती केले. 15 लाखाहून अधिक रोजगार मिळेल आणि या रोजगार दिले जाईल याची माहिती खरंच सरकारने पटलावर ठेवावी. मागील वर्षी किती मिळालं? मागील वर्षी तुम्ही सांगितलं 10 लाखांना देऊ, यावर्षी 15 लाख सांगताय. अरे ते गर्दी, घोषणाची गर्दी आणि शब्दाचा बाजार मोठा, पण बेरोजगारांच्या घरात अजूनही प्रकाश पडत नाही. ही परिस्थिती या राज्यामध्ये आहे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रामध्ये नवीन वस्त्रोद्योग आणि यांत्रिकी अभियान सुरू करणारं पहिलं राज्य असं सांगितलं गेलं. पण यामध्ये निर्यात धोरण काय आहे, कौशल्य विकास, बाजार प्रोत्साहन, संशोधन विकास, यामध्ये निर्यातीसाठी काय धोरण आहे याचा कुठेही उल्लेख नाही अध्यक्ष महोदय. कौशल्य विकासाचं काय झालं, बाजार प्रोत्साहनासाठी काय केलं याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे अध्यक्ष महोदय. नाहीतर केवळ भाषण आणि नो राशन अशी व्यवस्था या ठिकाणी राज्यामध्ये होईल. पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्यामध्ये किती रोजगारांना, बेरोजगार युवकाला रोजगार मिळाला याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिली गेली पाहिजे. दुनिया में बुराई इसीलिए नहीं है कि लोग बुरे ज्यादा है, दुनिया में बुराई इसीलिए है कि अच्छे लोग चुप है. इसलिए आपके झूठे बातें सब सहन कर रहे, हे सगळं सहन करतायत. रोज खोटं बोलून तुम्ही मूर्ख बनवायचं काम अध्यक्ष महोदय करणं चालू आहे. म्हणून मी आपल्याला परिच्छेद 3 मध्ये महाराष्ट्र राज्य कर्नाटक सीमावाद सोडण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आता किती वर्ष कटिबद्ध आहे काय? किती हेच ते एरेमाच्या मागल्या तेच ते उगाच घासत बसायचं. हे सांगतात आम्ही तज्ञ वकील नियुक्त करत असतो. कुठे गेले ते वकील? किती वर्षापासून सीमावादाचा प्रश्न आहे. या गोलमाल भूमिका नेहमी सीमावर्ती भागासाठी ही सरकारची असते. सीमा भागातील नागरिकांवर तुमचं केंद्रात सरकार का हा वाद मिटत नाही, का संपत नाही, का तोडगा काढला जात नाही, कशाला वारंवार राज्यपालांच्या महोदयांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख करताय आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष महोदय होत आहे.